नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे पहाटेच्या 4 वाजल्या होत्या. आम्ही इकडे चूल पेटून पाणी ठेवलं होतं तापायला. नंतर दिवे लावायची तयारी चालू होती. बघ आता आता बघ बर कशी दिसती. हा मग छान आहे की, चांगली दिसायला लागली होती या प्रकाशात. तर सणावाराच्या दिवशी म्हणजे आज पहिली अंघोळ होती. कामाचा फार ताण असतो आपल्यावर, तरी पण सणाचा प्रत्येक दिवस मस्त एन्जॉय करायचा आपण. कारण कोणताही सण वर्षातून एकदाच येतो. सगळ्यात आधी ताईनं तुळशीला पाणी घालून घेतलं आणि इथं आमचे दिवे झाले होते, रांगोळी काढून झाली होती. मस्त तिघी सासू सुनांनी एवढ्या पहाटेच्या थंडीमध्ये गरम गरम चहा घेतला. तर छान चहा पिऊन झाल्यानंतरच सगळ्या कामाला सुरुवात करायची असं ठरवलं. त्याच्यासोबत हे सकाळचं प्रसन्न वातावरण ते पण असं मस्त एन्जॉय करून घेतलं. गुड नाही केला कसं हा. दारू पिते चहा पिते दिवाळीचा चहा. हा मग आता इथं आमची मजा मस्ती चालली होती माझी आणि ताईची. कारण आत्या तयार होत होत्या, आत्या येणार होत्या, तोपर्यंत त्यांचा चहा झाकून ठेवला होता थंड होईल म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन. तर सकाळी सकाळी आम्ही त्रिवेणी ताईला फोन लावला एवढ्या पहाटे, कारण त्रिवेणी ताईचे 10,000 सबस्क्रायबर युट्यूबवर पूर्ण झाले होते म्हणून. त्रिवेणी जगताप व्लॉग्स म्हणून चॅनलचं नाव आहे ताईच्या, तर सबस्क्राईब नक्की करा. चॅनल छान आहे ताईचं पण. आज आरव लवकर उठला होता, त्याने फटाके उडवायला चालू केले होते. आणि इथं ताईनं अभ्यंग स्नानाची तयारी केली होती, कारण यांना आणि भैयाना आंघोळ घालायची होती. आता हे दोघं पण उठून आले होते, ब्रश चालू होता त्यांचा. आमचं लग्न झाल्यापासून दरवर्षी मी भैयाला दिवाळीला आंघोळ घालते आणि ताई आहोंना आंघोळ घालते. आणि दरवर्षी आम्ही दोघी मिळून मामांना पण आंघोळ घालतो दिवाळीला. इकडं पाणी तापवायला लागले ते. वैभव राहिला अजून आंघोळीचा. आज मात्र छोले भटुरे, पिवळ्या बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरीचा बेत केला होता. तर इथं माझं पीठ मळायचं चालू होतं पुरीसाठी. तोपर्यंत ताईनं भाज्या बनवून घेतल्या आणि आत्यांचं साईडला भांडी घासून घ्यायचं चालू होतं. सगळे तिघीच्या तिघी कामाला लागलो होतं सकाळी सकाळी. आणि इथं भावांना आत्या आंघोळ घालून घेत होत्या. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यापासून ना वैभव भैया जर दिवाळीला आमच्या दोघींकडनं आंघोळ करून घेतो. तसं दरवर्षी ना विक्रम भैया पण येतात आंघोळीला, पण यावर्षी ते केदारनाथला गेल्यामुळे आले नाहीत. आता इथे आयुषला आस्तासाठी गिफ्ट रॅप करून आणले होते आम्ही. तर आयुषला पण गिफ्ट पाहिजे होतं म्हणून तो रडत होता. माझ्या आत्ता तीच मनात आलतं त्याला देवावं काय म्हणून. हत्ती इकडे दिवे बनवायले. तर इथं आमची दोन्ही भाज्या बनवून झाल्या होत्या, भात बनवून झाला होता, फक्त पुऱ्या बनवायच्या राहिल्या होत्या. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्याने आम्ही पटपट पुऱ्या बनवायला लागलो. ताईने पटपट पुऱ्या लाटून दिल्या आणि मी तळून घेतल्या.
लवकर फास्ट झालं आमचं काम तसं, कारण जेवायचं होतं, वैभव भैयाला रिटर्न पण जायचं होतं सांगोलला. आता हे जे औक्षण असतं ना ते आंघोळी केल्यानंतर आंघोळीच्या पाटावरच करतात, पण आमच्या इथं हवा खूप आहे त्यामुळे आरत्याच राहत नाहीत, किंवा दिवे जे आपण कणकीचे दिवे केलेले असतात ते दिवे पण नाही राहत, म्हणून आम्ही घरामध्ये आत औक्षण करतो. आता आस्ताचं आणि आईचं, आई गाईड करत होती आस्ताला ओवाळताना आणि दोघींची मजा मस्ती चालली होती. आता आस्ताने आयुषला पण औक्षण करून घेतलं. आता इथं असं आहे, मी दिले दिदाला गिफ्ट, माझा फोटो काढा असं पोच चालू आहे दोघांची. आता त्याची एक्साइटमेंट गिफ्ट बघायसाठी. असं असं. अयो किती छान आहे आस्ता. मी पहिलं सांगितलं होतं बांगड्या आणली का? हा आता ही खोला. थँक्यू वेलकम. वाव, आवडलं का आस्ता? थँक्यू म्हणली. या बांगड्या आणि नेकलेस पाहून आस्ता आमची खुश झाली खूप. त्याच्यानंतर आत्याने भाऊंना औक्षण करून घेतले. तर इथं हावाने काय केलं, ताईला ओवाळणी टाकायच्या ऐवजी आमची सगळ्यांची ताटातली ओवाळणी आपल्या खिशात घातली, म्हणून आम्ही हसत होतो इथं. त्याच्यानंतर वैभव भैयाला आम्ही दोघींनी औक्षण करून घेतलं. असं सगळं. आता इथे सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतर सगळ्यांना जेवण वाढून घेतलं. अगदी आम्ही तिघी मागे थांबलो होतो. सगळ्याचं जेवण झाल्यानंतर आम्ही तिघी बसणार होतो. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही तिघींनी जेवण करून घेतलं आणि बाकीची सगळी कामं उरकून घेतली. आणि आजचा हा दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा आमच्या फॅमिली सोबतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आमची फॅमिली कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर